आज आपण चालू करत आहोत न्यूक्लियस. न्यूक्लियस बद्दल तुम्हाला आयडिया आहेच. बघू आपण काय असते पॉइंट वाईज. स्ट्रक्चर ऑफ न्यूक्लियस ऑफ अ युकॅरियोटिक सेल. ऑब्वियस आहे न्यूक्लियस युकॅरियोटिक सेल मध्येच राहील. ठीक आहे. प्रोकॅरियोट मध्ये तर न्यूक्लियस राहत नाही. हा. युकॅरियोटिक सेल बिकम डिस्टिंक्ट. डिस्टिंक्ट म्हणजे क्लिअर, क्लिअर दिसतो. बिकम डिस्टिंक्ट क्लिअर असतो. कधी क्लिअर असतो? इन नॉन डिवायडिंग सेल ड्युरिंग इंटरफेस ऑर ड्युरिंग इंटरफेस. तर हा पॉइंट थोडा समजून घ्या. तुम्हाला जर सेल मधलं न्यूक्लियस बघायचं आहे, तर कधी बघायचं? असं कधी बघता नाही येत. ठीक आहे ना? तुम्ही म्हणाल की आता मी घेतो सेल आणि त्याच्यामध्ये न्यूक्लियस बघतो आणि तुम्हाला दिसूनच जाईल, असं नाही. तुम्हाला न्यूक्लियस बघायचा आहे, तुम्हाला नॉन डिवायडिंग सेल असा सेल घ्यायचा आहे जो डिवाइड नाही होत आहे. कारण की जर सेल डिव्हिजन मध्ये असेल, जर सेल डिव्हिजन या सेल डिव्हिजन प्रोसेसमध्ये जर सेल असेल, तर तो न्यूक्लियस जो आहे तो दिसणार नाही. कारण की आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहोत की न्यूक्लिअर मेम्ब्रेन जे आहे सेल डिव्हिजनच्या वेळेस डिसअपिअर होते. तर न्यूक्लियस जे आहे दिसणार नाही. तिथे क्रोमोझोम जे आहे सेंटरमध्ये अरेंज वगैरे होतात. आठवत आहे? सेल डिव्हिजन आठवा. प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज, टेलोफेज आठवत आहे? मेटाफेजमध्ये क्रोमोझोम सेंटरवर अरेंज होऊन जातात, तर न्यूक्लियस पूर्णपणे गायब झालेला असतो. तर तुम्हाला सेल डिव्हिजनच्या वेळेस सेलमध्ये न्यूक्लियस दिसणार नाही. मग कधी दिसणार? तर जेव्हा सेल डिवाइड नाही होत आहे, म्हणजे नॉन डिवायडिंग सेलमध्ये किंवा ड्युरिंग इंटरफेज. इंटरफेज हा असा फेज असतो जेव्हा सेल डिवाइड नाही होत. इंटरफेज हा असा फेज असतो जेव्हा सेल डिवाइड नसतो होत. ठीक आहे. तर इंटरफेज मध्ये तुम्हाला दिसेल क्लिअर न्यूक्लियस किंवा नॉन डिवायडिंग सेल मध्ये दिसेल. सेल डिवाइड होत असेल तर तुम्हाला न्यूक्लियस दिसणार नाही. सच अँड इंटरफेस. इंटरफेस हे रेस्टिंग फेज पण म्हटल्या जाते. याच्यामध्ये सेल डिवाइड नाही होत, आराम करत राहतो असं म्हणतात. ठीक आहे. न्यूक्लियस इज मेड अप ऑफ न्यूक्लिअर एनव्हलप. तर अशा इंटरफेज मधला जो न्यूक्लियस असतो त्याच्यामध्ये काय काय दिसतो बघा. तर न्यूक्लिअर एनव्हलप, एनव्हलप कव्हरिंग, न्यूक्लियसची कव्हरिंग दिसेल. ठीक आहे. आणखी काय दिसेल? न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लियस मधलं लिक्विड दिसेल. न्यूक्लिओलस दिसेल. न्यूक्लिओलस बघा. वन बाय वन बघू. तर न्यूक्लिअर एनव्हलप हे बाहेरची बाउंड्री. न्यूक्लिओप्लाझम आतमधलं लिक्विड. न्यूक्लिओलस हे स्पेरिकल स्ट्रक्चर जो मी राउंड करत आहोत तो न्यूक्लिओलस आहे. क्रोमॅटिन नेटवर्क हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर जे तुम्हाला दिसतं, धाग्यासारखं गुताडा जो तुम्हाला दिसत आहे न्यूक्लियसच्या आतमध्ये तो. तर अशा प्रकारे बघा न्यूक्लियस कोणकोणत्या गोष्टीपासून बनलेला आहे. तर डीएनए आतमध्ये थ्रेड लाईक स्ट्रक्चर, क्रोमॅटिन नेटवर्क म्हणतात आहे. सोबत न्यूक्लिओलस नावाचा एक स्पेरिकल बॉडी आहे आणि लिक्विड आहे आणि एक कव्हरिंग आहे त्याला. तर जास्त काही नाही आहे. ठीक आहे. तर हे आपल्याला वन बाय वन घ्यायचं आहे. न्यूक्लिअर एनव्हलप बघू. न्यूक्लिअर एनव्हलप इज डबल वॉल. इथे नोट डाऊन करा. न्यूक्लिअर मेम्ब्रेन किती वॉलचं असतो, किती लेअर असतात त्याच्यामध्ये? डबल लेअर असते. जसं मायटोकॉन्ड्रियाला आहे, जसं क्लोरोप्लास्टला आहे, तसं न्यूक्लियसला पण डबल लेअर आहे. लिमिटिंग, डिलिमिटिंग म्हणजे त्याची बाउंड्री तयार करत आहे. न्यूक्लियसची बाउंड्री तयार करणारा डिलिमिटिंग मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लियस असं त्याचं मिनिंग आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय करत आहे? न्यूक्लियसची बाउंड्री डिसाइड करत आहे. म्हणून त्याला ते डिलिमिटिंग शब्द वापरलेला आहे. नंतर बघा. द टू मेम्ब्रेन्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. दोन मेम्ब्रेन एकमेकांपासून सेपरेट असते. बघा. आहे का दोन मेम्ब्रेन एकमेकांपासून सेपरेट? बरोबर बघा. हे आउटर मेम्ब्रेन बघा. आउटर मेम्ब्रेन आणि थोडंसं आतमध्ये गेलं तर इनर मेम्ब्रेन. तर आउटर आणि इनरच्या मधात एक स्पेस आहे ज्याला मी आता रेड याने करत आहोत. हे बघा ही स्पेस आहे. तर ही स्पेस जी आहे त्याला म्हणतात पेरी न्यूक्लिअर स्पेस. नोट डाऊन करा. आउटर मेम्ब्रेन आणि इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन या दोघांच्या मधात एक जागा असते ज्याला म्हणतात पेरी न्यूक्लिअर स्पेस. आणि त्याचं डिस्टन्स पण दाखवलेलं आहे किती ते किती. तर 10 nm, 10 nm टू 50 nm पर्यंत, नॅनोमीटर पर्यंत ही स्पेस मोठी राहू शकते. 10 nm ते 50 nm पर्यंत रेंज दिलेली आहे. कमी जास्त होऊ शकते. असं रेंज लिहिलं राहिलं 10 ते 20, 10 ते 40, 10 ते 50, 10 ते 100 असे जेव्हा रेंज लिहिलं राहते इतके ते इतके, तेव्हा समजून जायचं का ते तिथे काय ॲक्युरेट व्हॅल्यू नाही राहत. तिथे कमी जास्त होऊ शकते. तर हे अशा प्रकारे बघा न्यूक्लिअर मेम्ब्रेन दिसताय दोन सेपरेट.
अशा प्रकारे. नेक्स्ट पॉइंट बघा. काही नाही समजलं तर विचारायचं. आउटर मेम्ब्रेन इज कनेक्टेड विथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. दिसतंय का तुम्हाला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम? आउटर मेम्ब्रेन बघा. या डायग्राम मध्ये बघा, खालच्या डायग्राम मध्ये हे बघा आउटर मेम्ब्रेन. इथे पण आहे आउटर मेम्ब्रेन, बाहेरची मेम्ब्रेन. आणि त्याच्यामधून बघा, मी त्याला अंडरलाईन करतो, हे बघा बाहेरची मेम्ब्रेन. आणि इथूनच बघा काय चालू झालं, इथूनच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम चालू झालं बघा. हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे तो आउटर मेम्ब्रेन पासूनच चालू होतो. द आउटर मेम्ब्रेन इज कनेक्टेड टू एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ॲट प्लेसेस. काही ठिकाणी जे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे ते आउटर मेम्ब्रेन सोबत कनेक्टेड असते, कंटिन्यू असते. बघा रस्ता आहे तिथे, दोघे जण एकमेकांसोबत कनेक्टेड आहे. बघा इथे या डायग्राम मध्ये आणखी क्लिअर दिसलेला आहे. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा लेबल पण केलेला आहे, इनर मेम्ब्रेन पण दाखवलेली आहे, आउटर मेम्ब्रेन पण आहे. तर अशा प्रकारचे जे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आउटर मेम्ब्रेन सोबत कनेक्टेड राहते. इट ऑल्सो हार्बर्स रायबोझोम्स ऑन इट. आणि या आउटर मेम्ब्रेन वर जे आहे तुम्हाला बघा, आउटर मेम्ब्रेन वर बघा डॉट लाईक स्ट्रक्चर दिसते बघा, दिसतंय डॉटेड स्ट्रक्चर, हे रायबोझोम्स आहे. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सोबत न्यूक्लिअर मेम्ब्रेनची जी आउटर मेम्ब्रेन आहे, आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, त्याच्यावर पण रायबोझोम्स असतात. हार्बर म्हणजे तिथे थांबलेले आहे. हार्बर बंदर म्हणतात त्याला, जे जहाज वगैरे थांबतात ना, तर हा पण एक रायबोझोम साठी थांबण्याची जागा सारखं हार्बर शब्द वापरलेला आहे. तर अशा प्रकारे असतात रायबोझोम न्यूक्लिअर मेम्ब्रेन वर पण. नंतर बघा, द इनर मेम्ब्रेन इज काय राहते, पण तिथे याला जे आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम राहते न्यूक्लिअर मेम्ब्रेनला चिपकून, पण त्याला दाखवलेलं नाही इथे. इथे रफला दाखवलेलं आहे, ठीक आहे, रफला दाखवलेलं आहे. इथे दुसऱ्या अपोजिट साईडला असेल ना, अपोजिट साईडला जे आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पण असेल इथे असं, पण ते दाखवलेलं नाही. डायग्राम मध्ये नाही दाखवलेलं आहे, पण राहते. स्मूथ आणि रफ दोन्ही जे आहे चिपकलेले असतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम याला, आउटर मेम्ब्रेनला. ठीक आहे ना. इथे रफ थोडी म्हटलेलं आहे, इथे काय म्हटलेलं आहे, पॉइंट. पॉइंट बघा, पॉइंट मध्ये काय म्हटलेलं आहे, फक्त एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हटलेलं आहे, कनेक्टेड असते. स्मूथ किंवा रफ नाही दाखवलेलं आहे. रफ किंवा स्मूथ सांगितलेलं नाही, पण आपल्याला डायग्राम मध्ये रफ दिसत आहे. ठीक आहे ना. स्मूथ पण असते, पण ते दाखवलेलं नाही, असं आहे ते. नंतर बघा, हा बघा, द इनर मेम्ब्रेन इज लाईन बाय न्यूक्लिअर लॅमिना. हे हा पॉइंट नोट करा, न्यूक्लिअर लॅमिना. न्यूक्लिअर लॅमिना काय असतो आता बघा. न्यूक्लिअर लॅमिना जो आहे ह्या इनर मेम्ब्रेनला चिपक, हे इनर मेम्ब्रेन बघा, दिसतंय इनर मेम्ब्रेन. तर इनर मेम्ब्रेनला अशा प्रकारे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतात, अशा प्रकारचे थ्रेड लाईक स्ट्रक्चर असते, प्रोटीनचे बनलेले असते. त्याला न्यूक्लिअर लॅमिना म्हणतात, पण ते दाखवलेलं नाही. अशा प्रकारे एक बाउंड्री सारखं जे आहे असते इनर मेम्ब्रेनला चिपकून, न्यूक्लिअर लॅमिना म्हणतात त्याला. नेटवर्क असतो तो, एक जाळं असतो कशाचं, नेटवर्क ऑफ प्रोटीन्स. न्यूक्लिअर लॅमिना काय आहे, एक नेटवर्क असतो प्रोटीन फायबर्सचं. फायबर शब्द आला का समजून जायचं, थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे. तर अशा प्रकारे जे आहे न्यूक्लिअर लॅमिना जे असतात ते चिपकलेले असतात इनर साइड ऑफ न्यूक्लिअर, इनर मेम्ब्रेन ऑफ न्यूक्लिअर, नाही, इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन असं म्हणू आपण. परत मी रिपीट करतो, न्यूक्लिअर लॅमिना इज कनेक्टेड टू द इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, अशा प्रकारे. आणि काय करते हे लॅमिना वगैरे प्रोटीन फायबर्स, काय करतात, दॅट हेल्प्स मेंटेनिंग शेप ऑफ द न्यूक्लियस. हा न्यूक्लिअर लॅमिना जो आहे एका साच्यासारखा काम करतो, ढाच्यासारखा काम करतो, आणि न्यूक्लियसला एक प्रॉपर शेप देतो. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूक्लियस असतात, वेगवेगळ्या शेपमध्ये न्यूक्लियस असतात. तर हे शेप कसं आलेलं असते, न्यूक्लिअर लॅमिनामुळे आलेलं असते. नंतर बघा, द टू मेम्ब्रेन्स
आउटर अँड इनर अलॉंग विथ पेरिन्यूक्लिअर स्पेस. बघा आताच पॉइंट झालेला होता. 2 मेम्ब्रेन आहे, आउटर आणि इनर, आणि दोघांच्या मधात एक जागा आहे ज्याला पेरिन्यूक्लिअर स्पेस म्हणतात. बरोबर आहे, पेरिन्यूक्लिअर स्पेस. हे काय करत आहे, हेल्प्स इन सेपरेटिंग न्यूक्लिओप्लाझम फ्रॉम सायटोप्लाझम. तर आतमध्ये भरलेला आहे न्यूक्लिओप्लाझम, न्यूक्लियसचे लिक्विड, आणि न्यूक्लियसच्या बाहेर राहील सायटोप्लाझम. तर सायटोप्लाझम आणि न्यूक्लिओप्लाझमला सेपरेट करण्याचं काम कोण करत आहे, हे आउटर, इनर आणि ते त्यांच्यामधली स्पेस, बाउंड्री लाईन आहे. आणि न्यूक्लियसची बाउंड्री लाईन आहे, जे न्यूक्लिअर प्लाझम म्हणजे न्यूक्लियस मधलं लिक्विड आणि सायटोप्लाझम सेल मधलं लिक्विड याला सेपरेट ठेवते. मिक्स नाही होऊ देत. कारण आहे त्याच्या मागे, मिक्स नाही होऊ देत कारण की सायटोप्लाझम मध्ये वेगवेगळे रिॲक्शन होत असतात. तर सायटोप्लाझम मध्ये खूप सारे एन्झाइम्स असतात जे डीएनए ला डॅमेज करू शकतात. म्हणून डीएनए ला जे आहे सेपरेट ठेवलं जाते सायटोप्लाझम पासून. डीएनए ला सेपरेट ठेवलं गेलेलं आहे. न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय करत आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डीएनए ला सेपरेट ठेवत आहे, सेफ ठेवत आहे बाकी हार्मफुल गोष्टीपासून. हाऊएव्हर न्यूक्लिअर मेम्ब्रेन इज नॉट कंटिन्युअस. न्यूक्लिअर मेम्ब्रेन एकदम कंटिन्युअस नाही आहे, मधामधात गॅप आहे. बरोबर बघा, डायग्राम बघा, मी गॅप दाखवतो तुम्हाला. हे दिसतंय गॅप, हे बघा गॅप, इथे गॅप, इथे गॅप आहे, इथे गॅप आहे, अशा प्रकारे गॅप आहे खूप साऱ्या. ठीक आहे, तर त्या गॅप जे आहे त्याला म्हणतात न्यूक्लिओपोअर. नोट डाऊन करा. ऍट प्लेसेस देअर आर स्मॉल ओपनिंग्स. ठीक आहे, मधामधात जे आहे ऍट प्लेसेस म्हणजे काही जागी लहान लहानशा ओपनिंग असतात, जे मी तुम्हाला ॲरोने दाखवलेलं आहे, त्याला न्यूक्लिओपोअर म्हणतात. न्यूक्लिओपोअर और न्यूक्लिअर पोअर गड्डे असतात ज्याच्यामधून जे आहे न्यूक्लियस मधलं काही सायटोप्लाझम मध्ये जाईल, सायटोप्लाझम मधलं काही न्यूक्लियस मध्ये येईल. म्हणजे ये जा करण्यासाठी रस्ते आहेत ते. समजत आहे ना सगळं पॉइंट? कोणाला नाही समजलं तर विचारा. नंतर बघा, द न्यूक्लिओपोअर्स आर गार्डेड बाय पोअर्स. न्यूक्लिअर पोअर जे आहे ते त्याला गार्ड करून आहे. काय काय गार्ड करून आहे, इथे जे आहे या गड्ड्यांमध्ये, हा गड्डा एकदम ओपन नाही आहे, गड्ड्यामध्ये एक गार्ड आहे. कोणता गार्ड आहे, प्रोटीन आहे. हे अशा प्रकारचं बघा, न्यूक्लिअर पोअर जो आहे, इकडे बघा मी रेड कलरने केलेला आहे, त्याला मोठं करून दाखवलेलं आहे. हे बघा, हे आउटर मेम्ब्रेन, डायग्राम मध्ये बघा, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन मी ग्रीन याने दाखवतो, हे इनर मेम्ब्रेन, आणि दोघांमधली स्पेस पेरिन्यूक्लिअर स्पेस. हा पोअर गड्डा आहे, आणि या गड्ड्याला हा बघा, हे अशा प्रकारे जे आहे प्रोटीनचं कव्हरिंग आहे, प्रोटीन आहे जो गार्ड करत आहे. तर हा प्रोटीन काय करतो, हा प्रोटीन कॉम्प्लेक्स आहे, एकच प्रोटीन नाही, खूप सारे प्रोटीन मिळून तिथे गार्ड करत आहे. तर पोअर कॉम्प्लेक्स म्हणतात त्याला, पोअर कॉम्प्लेक्स. पोअर मध्ये एक वेगवेगळे स्ट्रक्चर, कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स काय असते, कॉम्प्लेक्स हा शब्द जेव्हा जेव्हा येईल बायोलॉजी मध्ये, तेव्हा समजून जायचं तिथे खूप सारे लहान लहान घटक मिळतात, सोबत येतात. तर इथे पण पोअर कॉम्प्लेक्स मध्ये खूप सारे लहान लहान प्रोटीन सोबत येतात, आणि ते कंट्रोल करत आहे. काय कंट्रोल करत आहे, सबस्टन्सेस, फ्लो ऑफ सबस्टन्सेस फ्रॉम न्यूक्लियस टू सायटोप्लाझम अँड इन रिव्हर्स डायरेक्शन. तर न्यूक्लियस मधून सायटोप्लाझम आणि सायटोप्लाझम मधून न्यूक्लियस मध्ये कोण येणार कोण नाही याचं लक्ष जे आहे, हे जे आहे पोअर कॉम्प्लेक्स करत आहे. ठीक आहे, याच्यावर लक्ष पोअर कॉम्प्लेक्स करत आहे. नंतर बघा, द न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम काय राहील, थोडस आता तुम्ही पण आन्सर करा, न्यूक्लिओप्लाझम काय राहील, न्यूक्लिओप्लाझम सांगा काय राहील. बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, त्यालाच आणखी एक शब्द आहे, कॅरिओ लिम्फ. कॅरिओ लिम्फ, कॅरिओ म्हणजे काय होते, आणि लिम्फ म्हणजे हा, तर न्यूक्लियस मधलं वॉटर, न्यूक्लियस मधलं पाणी. तर न्यूक्लिओप्लाझम म्हणा किंवा कॅरिओ लिम्फ म्हणा, सेम गोष्ट आहे. कॅरिओ म्हणजे न्यूक्लियस आणि लिम्फ म्हणजे वॉटर लाईक लिक्विड. तर न्यूक्लियस मध्ये जे वॉटर लाईक लिक्विड असते त्याला म्हणतात कॅरिओ लिम्फ. ठीक आहे, तर या न्यूक्लिओप्लाझम मध्ये, कॅरिओ लिम्फ मध्ये काय काय असतात, तर बघा, न्यूक्लिक ऍसिड असतात. कोणते आहे न्यूक्लिक ऍसिड, न्यूक्लिक ऍसिड कोणते आहे, हा, डीएनए आणि आरएनए हे न्यूक्लिक ऍसिड आहे, जे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. ठीक आहे, काही प्रोटीन मॉलिक्युल्स पण असतात,
मिनरल्स असतात, साल्ट. तर हे सारे गोष्टी जी आहेत तुम्हाला न्यूक्लियस मधल्या लिक्विड मध्ये सापडून जाईल. इट कंटेन्स क्रोमॅटिन नेटवर्क. न्यूक्लिओप्लाझम मध्ये आणखी काय दिसेल तुम्हाला? क्रोमॅटिन नेटवर्क. हा जो गुताळा दिसताय हा, सोबत न्यूक्लिओलस. तर अशा प्रकारे यांनी पुरे पॉइंट कव्हर केलेले आहे काय काय असते. तर न्यूक्लियस मध्ये न्यूक्लिओप्लाझम आहे, प्लाझम लिक्विड. त्याच्यामध्ये जे आहे डीएनए, आरएनए, ठीक आहे, न्यूक्लिओलस आहे, साल्ट्स आहे, प्रोटीन्स आहे, मिनरल्स आहे, खूप काही गोष्टी आहे. नंतर बघा न्यूक्लिओलस, हा वाला स्ट्रक्चर दिसतंय, स्पेरिकल स्ट्रक्चर. न्यूक्लिओलस इज अनदर कॉम्पॅक्ट कंपार्टमेंट. कंपार्टमेंट म्हणजे एक रूम सारखं आहे ते, ठीक आहे. कंपार्टमेंट म्हणजे एक रूम, विच इज नॉट बाउंड बाय सेल मेम्ब्रेन. पण याला जे आहे कवरिंग नाही आहे, सेल मेम्ब्रेन नाही आहे. म्हणजे हे अशा प्रकारची फॉस्फोलिपिड बायलेयर नाही आहे. फॉस्फोलिपिड बायलेयर आठवत आहे? ती अशी न्यूक्लिअर मेम्ब्रेन नाही आहे, मधामधात प्रोटीन. तर अशी जी आहे न्यूक्लिअर मेम्ब्रेन याला नसते. तर हा विदाउट न्यूक्लिअर मेम्ब्रेन वाला, विदाउट मेम्ब्रेन वाला ऑर्गेनेल आहे रायबोझोम. आणि हा विदाउट मेम्ब्रेन वाला ऑर्गेनेल्स आहे, यांना अशी बाउंड्री नसते. न्यूक्लिओलस इज मेड अप ऑफ RNA. इथे बघा, लिहा, नोट डाऊन करा. न्यूक्लिओलस कशापासून बनलेला आहे? न्यूक्लिओलस बनलेला आहे RNA पासून. अँड रायबोझोमल प्रोटीन्स, आणि काही प्रोटीन्स पासून बनलेला आहे. अँड इज द बेस्ट नोन ॲज द साइट फॉर रायबोझोम बायोजेनेसिस. आणि हा न्यूक्लिओलस ओळखला जातो रायबोझोम तयार करण्यासाठी. रायबोझोम जे प्रोटीन फॅक्टरीज असतात ते इथे तयार, आपण रायबोझोम्स घेतलेले आहे जे प्रोटीन्स तयार करतात. हे रायबोझोम जे आहे इथे तयार झाले होते, याच्या आतमध्ये, न्यूक्लिओलसच्या आतमध्ये, ठीक आहे. आणि रायबोझोम तयार होण्याच्या प्रोसेसला रायबोझोम बायोजेनेसिस म्हणतात, जेनेसिस तयार होणे. तर रायबोझोम्स तयार केले जातात न्यूक्लिओलस मध्ये, असा रिकामी जागा वगैरे बनते, पॉइंट बनतो. नंतर बघा, डिपेंडिंग ऑन सिंथेटिक ऍक्टिव्हिटी ऑफ अ सेल देअर आर वन or more nucleoli present in the nucleoplasm. आता बघा, न्यूक्लिओलस जे आहे याचा नंबर कशावर डिपेंड करते? त्या सेल मध्ये किती प्रोटीन तयार करायचे आहे. जास्त प्रोटीन तयार करायचं असेल तर जास्त न्यूक्लिओलस राहील. एक पेक्षा जास्त न्यूक्लिओलस पण जे आहे राहू शकतात न्यूक्लियस मध्ये. फॉर एक्झाम्पल, सेल ऑफ ऊसाइट. ऊसाइट कोणता आहे? ऊसाइट माहित आहे काय असते? ऊसाइट कोण सांगेल? ऊसाइट काय असते? हा, बोला. आवाज खूप कमी येत आहे. हा, बोला. हॅलो. ऊसाइट काय आहे? ऊसाइट काय असते? हा, फिमेल एग जो असतो त्याला ऊसाइट म्हणतात. तर याच्यामध्ये जे आहे, जो न्यूक्लियस असतो, न्यूक्लिओलस, ठीक आहे, न्यूक्लिओलस म्हणू, तो खूप लार्ज असतो, मोठा असतो. कारण की तिथे जे आहे, एग मध्ये जे आहे, एग पासून जे आहे नवीन ऑर्गॅनिझम तयार होते. तर याच्यामध्ये जे आहे न्यूक्लिओलसचा साईज मोठाच असायला पाहिजे. वेअर ॲज स्पर्म सेल जो असतो, कंटेन स्मॉल इनकॉन्स्पिक्युअस वन. लहान स्पर्म जो असतो त्याच्यामध्ये खूपच लहान न्यूक्लिओलस असतो. आणि इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे ओळखता नाही येत. इनकॉन्स्पिक्युअस म्हणजे ओळखता नाही येत असा असतो. इतका लहान असतो, ओळखता नाही येईल इतका लहान न्यूक्लियस जे आहे स्पर्म मध्ये असतो. आणि हा जो आहे oocyte एग सेल, त्याच्यामध्ये खूप मोठा न्यूक्लिओलस असतो. असं का बरं? तर मॅक्सिमम काम जे आहे, स्पर्म आणि एग जर विचार केला तर मॅक्सिमम काम एग करते. स्पर्म तर फक्त आपला न्यूक्लियस देते. न्यूक्लियस म्हणजे फक्त जे आहे 23 क्रोमोझोम देते स्पर्म, बाकी काही देत नाही. बाकी सगळं जे आहे एगचं आहे. एक फिमेल गॅमेट जो आहे त्याच्यामध्येच मॅक्सिमम गोष्टी असतात. स्पर्म फक्त 23 क्रोमोझोम आणून देते एगला. तर अशा प्रकारे मॅक्सिमम काम जे आहे ते एगलाच करावं लागते. स्पर्मला फक्त 23 क्रोमोझोम डिलिव्हर करून द्यावे लागतात. तर अशा प्रकारे जे आहे, जिथे काम जास्त तिथे न्यूक्लिओलसचा साईज नंबर जास्त, जिथे काम कमी तिथे न्यूक्लिओलसचं जे आहे प्रोटीन सिंथेसिसचं काम
ठीक आहे ना. जिथे जास्त प्रोटीन्सची गरज आहे, तिथे न्यूक्लिओलसचा साईज मोठा राहील. जिथे कमी प्रोटीनची गरज आहे, तिथे न्यूक्लिओलसचा साईज कमी राहील. तर गरजेनुसार असते. आणखी बघा काय म्हणतात पॉइंट न्यूक्लिओलसचे, दे अपियर ॲज डेन्स स्पेरिकल बॉडी. कसे दिसतात ते? एकदम गाढे, जाडे, ठीक आहे ना, स्पेरिकल बॉडी सारखे, असं बॉल सारखे दिसतात. प्रेझेंट नियर द क्रोमॅटिन नेटवर्क. क्रोमॅटिन नेटवर्कच्या आजूबाजूला असतात. दे प्रोड्यूस आर-आर-एन-ए. हे काय तयार करतात? न्यूक्लिओलस आर-आर-एन-ए तयार करतो. बघा तुम्हाला इथे माहीत होऊन गेलं आर-आर-एन-ए कुठे तयार होते. तर आर-आर-एन-ए तयार होते न्यूक्लिओलसमध्ये. अँड रायबोसोमल प्रोटीन. रायबोसोमल प्रोटीन. इथे लक्षात घ्या, आर-आर-एन-ए आणि रायबोसोमल प्रोटीन याच्यापासून रायबोसोम्स तयार होतात. ठीक आहे. याच्यापासून रायबोसोम्स तयार होतात. आपण आता याच्या आधी पॉइंट घेतला होता का न्यूक्लिओलसमध्ये रायबोसोम तयार होतात. तर कसे तयार होतात ते बघा. तर पहिले आर-आर-एन-ए तयार होते, मग रायबोसोमल प्रोटीन तयार होते. दोघंही जण जे कंबाईन होतात आणि जे आहे त्याचे ते 50 इयर्स, 40 इयर्स, ते लहान-लहान तुकडे जे आहेत 30 इयर्स असे तुकडे तयार होतात आणि मग ते जे आहे न्यूक्लियसच्या बाहेर जातात, न्यूक्लिअर पोअरमधून, आणि मग त्यांचे जे आहे कंबाईन होतात जेव्हा प्रोटीन तयार करायचे असतात. बघा, रायबोसोम्स तेव्हाच तयार होईल जेव्हा त्यांना जे आहे प्रोटीन तयार करायचे असेल. एम-आर-एन-ए वर ते कंबाईन होतात. असे ते सेपरेटच असतात, खुले असतात. लहान, लार्ज सब युनिट अँड स्मॉल सब युनिट हे सेपरेटेड असतात. कंबाईन कधी होतात, केव्हा रायबोसोम तयार होते? जेव्हा या प्रोटीन्स तयार करायची गरज असते. ठीक आहे. तर अशाच प्रकारे जे आहे न्यूक्लिओलसमध्ये हे सब युनिट तयार होतात. स्मॉल सब युनिट, लार्ज सब युनिट रायबोसोमचे ते तयार होतात आणि जेव्हा प्रोटीन तयार करायची वेळ येते तेव्हा ते एम-आर-एन-ए वर जाऊन चिपकतात आणि कंबाईन होतात. नाहीतर खुले-खुलेच राहतात रायबोसोम. तर अशा प्रकारे हा आपला टॉपिक जे आहे इथे न्यूक्लियसचा संपलेला आहे. याच्यातलं एक क्रोमॅटिन मटेरियल म्हणून घ्यायचा आहे. क्रोमॅटिन मटेरियल हा जो नेटवर्क असतो, क्रोमॅटिन नेटवर्क. आता इथे बघा हे काय दाखवत आहे तुम्हाला. क्रोमॅटिन मटेरियल जे आहे, मी तुम्हाला एक मागची डायग्राम हां, हे बघा. हा जो थ्रेड लाइक स्ट्रक्चर आहे ना, हा आहे क्रोमॅटिन मटेरियल, थ्रेड लाइक स्ट्रक्चर. तर याच्याबद्दलचे पॉइंट आहे, हे काय असते, कसं असते क्रोमॅटिन मटेरियल. न्यूक्लियस कंटेन्स जेनेटिक इन्फॉर्मेशन. न्यूक्लियसमध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन असते, म्हणजे त्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची पूर्ण माहिती असते. जेनेटिक इन्फॉर्मेशन, त्याची पूर्ण माहिती. कशाच्या रूपात असते ते माहिती? इन द फॉर्म ऑफ क्रोमोझोम. तर हे जी पूर्ण माहिती आहे, क्रोमोझोम मध्ये असते. आपले जे 46 क्रोमोझोम आहे, त्याच्यामध्ये आपली पूर्ण माहिती आहे. आपली बॉडी कशी तयार करायची याची पूर्ण माहिती आहे. आपल्यामध्ये जे जे प्रोटीन असतात, ते प्रोटीन कसे तयार करायचे याची पूर्ण माहिती असते. आणि हा क्रोमोझोम कशापासून तयार झाला असतो? बघा इथे डायग्राम मध्ये दिसतंय, की डी जो आहे, डी त्याला जे आहे हिस्टोन नावाच्या प्रोटीन भोवती कॉईल केलं जाते. हे अशा प्रकारचा हिस्टोन प्रोटीन असतो आणि त्याच्या भोवती जे आहे डी-एन-एला अशा प्रकारे जे आहे रॅप केलं जाते. 2 चक्कर मारल्या जाते आणि मग तो असा बाहेर निघतो. अशा प्रकारे. तर परत बघा, क्रोमोझोम काय असते इथे तुम्हाला समजेल. क्रोमोझोम काय असतो? क्रोमोझोम हे दुसरं-तिसरं काही नाही आहे. डी-एन-एला प्रोटीन भोवती गुंडाळून, त्याला गुंडाळून, डी-एन-एला प्रोटीन भोवती गुंडाळून जे स्ट्रक्चर तयार होते, त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो. तर क्रोमोझोममध्ये डी-एन-ए असते आणि प्रोटीन असते. कारण की हे डी-एन-ए आणि प्रोटीनला गुंडाळूनच तयार होते क्रोमोझोम. ठीक आहे? हां. तर क्रोमोझोम्स आर नथिंग बट डी-एन-ए मॉलिक्युल्स विथ प्रोटीन्स. तर क्रोमोझोम हे काय आहे? डी-एन-ए मॉलिक्यूल आणि प्रोटीन्स असतात. बघा इथे दाखवलेल्या कशाप्रकारे डी पासून क्रोमोझोम तयार केला जातो. तर डी बघा वर, हे डायग्राम खूप चांगली आहे. डायग्राम बघा, हे डी असतो. डी-एन-एला अशा प्रकारे प्रोटीन भोवती गुंडाळलं जाते. पुरा डी जितका पण डी आहे त्याला पुरा प्रोटीन भोवती गुंडाळलं जाते. असं माड तयार होते. मण्याची माड कशी असते तशा प्रकारे. मग त्याला आणखी गुंडाळलं जाते. मग त्याला आणखी गुंडाळलं जाते. त्याला आणखी गुंडाळलं. अशा प्रकारे इतकं खूप जास्त कॉईल करतात आणि मग क्रोमोझोम तयार होतो. तर क्रोमोझोम हा दुसरा-तिसरा काही नाही, प्रोटीन भोवती गुंडाळलेला डी-एन-ए आहे. क्रोमोझोम इज नथिंग बट कॉइल्ड डी अराउंड प्रोटीन. प्रोटीन भोवती कॉईल केलेला डी
इन ए नॉन डिवायडिंग सेल द क्रोमोझोम्स अपियर ॲज थ्रेड लाइक. जर सेल डिवाइड नसेल होत तर क्रोमोझोम जे आहे असा थ्रेड लाइक दिसते. हा क्रोमोझोमच आहे पण जास्त गुंडाळलेला नाहीये. ठीक आहे ना? कमी गुंडाळलेला आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही ओळखू नाही शकत 46 क्रोमोझोम कोणते आहे ते ओळखू नाही शकत. ओळखू शकत आहे का? तुम्हाला दिसतंय का 46 क्रोमोझोम? हे थ्रेड लाइक स्ट्रक्चर असते बस. फक्त सेल डिव्हिजनच्या वेळेसच हे थ्रेड लाइक स्ट्रक्चर जे आहे पुन्हा गुंडाळले जातात आणि क्रोमोझोम तयार होते. दिस नेटवर्क इज कॉल्ड क्रोमॅटिन मटेरियल. हा जो नेटवर्क दिसतोय याला म्हणतात क्रोमॅटिन मटेरियल. नंतर बघा क्रोमॅटिन मटेरियल काय काय असते क्रोमॅटिन मटेरियल मध्ये. क्रोमॅटिन मटेरियल कंटेन्स डीएनए. क्रोमॅटिन मटेरियल मध्ये डीएनए असतो, हिस्टोन प्रोटीन असते अँड नॉन हिस्टोन प्रोटीन. दोन प्रकारचे प्रोटीन आहे, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन. आणि आरएनए पण असतात सोबत क्रोमॅटिन मध्ये. हे नोट करा. क्रोमॅटिन मटेरियल मध्ये काय काय असते तर डीएनए, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन प्लस आरएनए. In some region, chromatin in some region of chromatin DNA is more. DNA जास्त असतो and is genetically active. आणि ऍक्टिव्ह डीएनए असतो बघा. हे सांगतो मी तुम्हाला. तुमच्या पुस्तकामध्ये लगेच तर लेबल करून टाका तुमच्याकडे लेबल नसेल. बघा क्रोमॅटिन कडे बरोबर बघा. क्रोमॅटिन दिसतंय हे नेटवर्क. तुम्हाला दिसेल काही थ्रेड जे आहे फिकट आहे. काही थ्रेड हे वाले बघा, हे जे मी एरो नेलेले आहे बघा, हा वाला. आता जो एरो आहे हा वाला. मी सर्कल करतो. हा वाला पार्ट बघा, हा वाला पार्ट बघा. हे डार्क कलरचे दिसताय. इथे बघा, इथे पण डार्क कलरचा डीएनए आहे. तर हे जे आहे ना, हे इतके डार्क का बरं दिसतंय? कारण की तिथला डीएनए गुंडाळलेला आहे. खूप जास्त गुंडाळलेला आहे. तर गुंडाळलेली गोष्ट ते यूजमध्ये नसते. पॅक केलेले कपडे काही यूजमध्ये नसते. जे कपडे आपण यूज करतो ते खुले असतात. हँगरला टांगलेले असतात. तर बघा इथे जो खुला डीएनए दिसताय हा हलकासा डीएनए तो जो आहे तो यूजमध्ये आहे. तो ॲक्टिव्ह डीएनए आहे. त्याला युक्रोमॅटिन म्हणतात. लिहून टाका लगेच. तसा जो गाढे डीएनए नाही दिसत आहे. हलके डीएनए दिसताय. 1 मिनिट थांबा. मी सांगतो. हे असं डार्कवाला पोर्शन, हा डार्कवाला पोर्शन आणि हा डार्कवाला पोर्शन. हे डार्कवाले पोर्शन सोडून बाकी सगळा जो डीएनए दिसतोय तो फिकट आहे. त्याला तुम्ही म्हणा क्रोमॅटिन. लगेच त्याला नाव पण देऊ शकता युक्रोमॅटिन. आणि बाकीचे डार्कवाले आहे त्याला नाव द्या हेटेरोक्रोमॅटिन. तर हेटेरोक्रोमॅटिन हा इनॅक्टिव्ह पार्ट असतो डीएनएचा आणि युक्रोमॅटिन हा ॲक्टिव्ह पार्ट असतो. ॲक्टिव्ह म्हणजे तो काम करत आहे. तिथे काहीतरी काम होत आहे. त्या डीएनएचा वापर होत आहे. तर युक्रोमॅटिन हा कामाचा डीएनए असतो आणि हेटेरोक्रोमॅटिन सध्या तरी त्याचं काम नसते. म्हणून त्याला गुंडाळून ठेवलेलं असते. आणि त्याला गुंडाळून ठेवल्यामुळे तो थोडासा जाडा दिसतो, डार्क दिसतो. बघा, some regions that contain more protein and less DNA and are genetically inert. जेनेटिकली इनर्ट म्हणजे इनॅक्टिव्ह असतात. अशा एरियाला हेटेरोक्रोमॅटिन म्हणतात. तर सिंपल मध्ये लक्षात ठेवा. जो डार्क एरिया आहे तो हेटेरोक्रोमॅटिन, जो लाईट एरिया आहे तो युक्रोमॅटिन. हेटेरोक्रोमॅटिन म्हणजे डार्क वाला एरिया इनॅक्टिव्ह असतो आणि लाईट वाला एरिया युक्रोमॅटिन तो ऍक्टिव्ह असतो. एवढे पॉइंट लक्षात ठेवा. हा. वेन द सेल प्रिपेअर्स टू डिवाइड, जेव्हा सेल डिवाइड होण्यासाठी तयार होतो, डिवाइड होणार राहतो, द क्रोमोझोम्स कॉइल अँड गेट कंडेन्स. तर जे आहे हा क्रोमॅटिन नेटवर्क जो आहे तो कॉइल केला जातो आणि त्याच्यापासून क्रोमोझोम दिसते. आणि सर्वात चांगली फेज तुम्हाला पाहिजे असेल ज्याच्यामध्ये तुम्ही क्रोमोझोम बघू शकता, तर सर्वात बेस्ट स्टेज आहे मेटाफेज. सेल डिव्हिजनची मेटाफेज सर्वात बेस्ट फेज असते क्रोमोझोमला बघण्यासाठी, कारण की क्रोमोझोम जे आहे सेलच्या सेंटरमध्ये अशा प्रकारे अरेंज झालेले असतात. हे डायग्राम तुम्ही बघितलेली आहे. हे मेटाफेजची डायग्राम आहे. अशा प्रकारे. सर्वात बेस्ट, सर्वात जास्त जाडे जे आहे क्रोमोझोम या फेजमध्ये असते. हां, नंतर बघा पॉइंट काय म्हणताय. एव्हरी स्पीसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅज स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम. प्रत्येक जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोमचा नंबर एक ठरलेला असतो. जसं ह्युमन मध्ये किती आहे 46 क्रोमोझोम, याला नोट करा. तसं तुम्हाला माहित तर आहेच, तरी लक्षात ठेवा. ह्युमन मध्ये 46 क्रोमोझोम असतात. आणखी एक नंबर लक्षात ठेवा हनी बी साठी.
कारण की हे तुम्हाला पुढच्या वर्षी कामात येईल. हनी बी मध्ये असतात 32 क्रोमोझोम, 32 क्रोमोझोम असतात. तर अशा प्रकारे सांगायचं असं आहे की प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये एक ठरलेला नंबर असतो क्रोमोझोमचा. काहीमध्ये सारखे पण राहू शकतात क्रोमोझोम नंबर, काहीमध्ये डिफरंट पण राहू शकतात. तर अशा प्रकारे जे आहे क्रोमोझोम तयार होतो डीएनए ला प्रोटीन भोवती गुंडाळून. हे बघा इथे लिस्ट दिलेली आहे, तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये क्रोमोझोमचा नंबर. ह्यूमन दिलेला आहे 46 बघा इथे. हे फक्त एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ह्यूमन मध्ये बघा इथे दिलेला आहे 46. नंतर बघा एक अशा अर्थवॉर्म मध्ये 36. ठीक आहे. हनी बीज मध्ये जे आहे 32 राहील. हनी बीज मध्ये 32. नंतर ईस्ट मध्ये पण 32 आहे. ईस्ट हा युनिसेल्युलर फंगस आहे. अशा प्रकारे. तर वेगवेगळ्या ऑर्गॅनिझम मध्ये प्लांट, ॲनिमल, फंगस वेगवेगळा नंबर असतो क्रोमोझोमचा. हा. नंतर बघा द न्यूक्लियस कंटेन्स एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. न्यूक्लियस मध्ये जे आहे कोणत्याही ऑर्गॅनिझमला तयार करण्याची पूर्ण माहिती असते. एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन पूर्ण माहिती असते एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची. हेन्स प्ले इम्पॉर्टंट रोल इन हेरिडिटी आणि इव्होल्युशन. हे व्हेरिएशन हे तुम्हाला 10वी मध्ये पहिला चॅप्टर होता हेरिडिटी अँड व्हेरिएशन. हेरिडिटी म्हणजे एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कशा प्रकारे कॅरेक्टर जातात. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये कॅरेक्टर जाण्याच्या प्रोसेसला हेरिडिटी म्हणतात. तर याच्यामध्ये जे आहे न्यूक्लियस जो आहे हा खूप महत्वाचा आहे. कारण की स्पर्म मधून पण न्यूक्लियसच चाललेला आहे. एग मध्ये 23 क्रोमोझोम असलेला न्यूक्लियस. तर न्यूक्लियस मध्ये असते पूर्ण इन्फॉर्मेशन एखाद्या ऑर्गॅनिझमची. त्यामुळे न्यूक्लियस जो आहे तो खूप महत्वाचा असतो हेरिडिटी आणि जे आहे व्हेरिएशनच्या दृष्टिकोनातून. इट इज द साइट फॉर सिंथेसिस ऑफ डीएनए. डीएनए तयार कुठे केला जातो? डीएनए रिप्लिकेशन. एका डीएनए चे 2 डीएनए कुठे तयार होतात? तर न्यूक्लियसच्या आतमध्येच तयार होतात. आरएनए पण न्यूक्लियसच्या आतमध्येच तयार होतो. रायबोझोम पण न्यूक्लियसच्या आतमध्येच तयार होतो. तो खूप महत्वाचा ऑर्गन आहे. डीएनए, आरएनए, रायबोझोम सगळे न्यूक्लियसच्या आतमध्ये तयार होतात. इट प्लेज इम्पॉर्टंट रोल इन प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस करण्यामध्ये, ठीक आहे, प्रोटीन्स तयार करण्यामध्ये न्यूक्लियसचा खूप मोठा रोल आहे. कारण की रायबोझोम तिथेच तयार होत आहे आणि प्रोटीन तयार करण्यासाठी डीएनए ची गरज असते, आरएनए ची गरज असते. ते पण जे आहे न्यूक्लियस मध्येच असते. तर पूर्ण प्रोटीन बनवण्याची पूर्ण जे काही गोष्टी लागतात प्रोटीन बनवण्यासाठी ते सगळं न्यूक्लियस मधूनच येते. डीएनए, आरएनए, रायबोझोम्स. क्रोमोझोम नंबर बीइंग कॉन्स्टंट फॉर स्पीसीज. प्रत्येक याचा अर्थ काय आहे? क्रोमोझोम नंबर प्रत्येक स्पीसीज मध्ये कॉन्स्टंट असतो, ठरलेला असतो. ह्यूमन मध्ये 46 ठरलेला आहे. तर बघा इट इज इम्पॉर्टंट इन फायलोजेनेटिक स्टडी. तर कशा प्रकारे जे आहे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आले, कशा प्रकारे जसं आपण बंदरापासून आलो. ठीक आहे. बंदरं जे आहे ते पुन्हा रेप्टाइल्स पासून आले असेल. रेप्टाइल्स जे आहे अॅम्फिबिया पासून आले असेल. अॅम्फिबिया हे सगळं आपण जे आहे इव्होल्युशन मध्ये बघितलेलं आहे, की जे आहे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम पासून आपली सुरुवात झालेली होती. तर हे जे आहे क्रोमोझोम नंबर वरून जे आहे त्याचा अभ्यास केला जातो. कोणत्या ऑर्गॅनिझम मध्ये किती क्रोमोझोम आहे, त्यांचा डीएनए किती मॅच होतो, याच्यावरून जे आहे त्याचा अभ्यास केला जातो. फायलोजेनेटिक स्टडीमध्ये काय असते, कोणत्या ऑर्गॅनिझम मधून कोणते ऑर्गॅनिझम तयार झाले, कशाप्रकारे इव्होल्युशन झालं याचा अभ्यास केला जातो. न्यूक्लियस दस इज द मास्टर सेल ऑर्गॅनिक. इतकं महत्वाचं काम असल्यामुळे जे आहे न्यूक्लियस जो आहे त्याला मास्टर सेल ऑर्गॅनेल म्हटलेलं आहे. याला अंडरलाईन करा. मास्टर सेल ऑर्गॅनेल कोणता आहे? तर न्यूक्लियस आहे. कारण की न्यूक्लियस खूप महत्वाचा असतो इव्होल्युशनच्या दृष्टिकोनातून, प्रोटीन सिंथेसिसच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे. तर हा इथे जे आहे आपला संपला.